जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाहायला मिळतात। तर भारतानं पाकिस्तानचे F-16 विमान पाडलेलं आहे। जैसलमेरमध्येही ड्रोनला चोख प्रत्युत्तर भारताच्या वतीनं देण्यात आले। तर राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। ड्रोन हल्ल्यानंतर जैसलमेरमध्ये देखील ब्लॅकआउट आता घोषित करण्यात आलेला आहे। जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत, तर दुसरीकडे जैसलमेरमध्ये देखील ड्रोन हल्ले होत आहेत सुरू असल्याची माहिती समोर येते। पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव मात्र भारतानं संपूर्णपणे हाणून पाडला। पाकिस्तानच्या ड्रोनला भारतानं प्रत्युत्तर दिलंय। भारताची एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झालेली आहे, तर जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात देखील ड्रोन पाडलेले आहेत। तर ड्रोन हल्ल्यानंतर जैसलमेरमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाहायला मिळत आहेत, मात्र याला देखील भारतानं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। भारतानं पाकिस्तानचे F-16 विमान पाडलेलं आहे। हे दृश्य आपण बघतोय जम्मूमधील जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात भारतानं पाकिस्तानचे ड्रोन पाडलेत। भारताने पाकिस्तानला करारा जवाब दिलेला आहे। तर संपूर्ण जम्मू परिसरात यासोबतच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये देखील ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे। जम्मूमधील विविध भागात सायरनचे आवाज ऐकू येत आहेत। सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउट पाहायला मिळतोय। तर सांबा, अखनूर, बारमेर जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे। संपूर्ण ब्लॅकआउट या ठिकाणी या परिसरात पाहायला मिळते। जम्मूमधील विविध भागात स्फोटांचे आवाज, सायरनचे आवाज ऐकायला येत आहे। सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। तर दुसरीकडे राजस्थानमध्ये देखील ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडलेले आहेत, संपूर्ण उद्ध्वस्त केलेले आहेत, अशी महत्त्वाची माहिती समोर येते। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जैसलमेरमध्ये, राजस्थानच्या जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाहायला मिळतात। तर भारतानं पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडलेलं आहे। जैसलमेरमध्येही ड्रोनला चोख प्रत्युत्तर देण्यात आले। राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। ड्रोन हल्ल्यानंतर जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट पाहायला मिळतोय। जम्मूमधील विविध भागात सायरनचे आवाज ऐकायला येत आहेत। सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। दोन वेगवेगळी दृश्य स्क्रीनवर आपण बघतोय। एकीकडे जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। जम्मूमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाहायला मिळतात। तर दुसरे व्हिज्युअल्स आहेत ते राजस्थानचे आहेत। राजस्थानमध्येही तशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते। जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत, तर सांबा, अखनूर, बारमेरमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। जम्मूमध्ये लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत। पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव मात्र भारतानं हाणून पाडलाय। तर पाकिस्तानच्या ड्रोनला भारतानं चोख प्रत्युत्तर दिले। भारताची एअर डिफेन्स सिस्टम ऍक्टिव्ह झालेली आहे। जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात पाकिस्तानचे ड्रोन भारतानं पाडलेले आहेत। इथे एक दृश्य आपण बघतोय जम्मू काश्मीर मधली। जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत। लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकायला येत आहेत, सायरनचे आवाज ऐकायला येत आहेत। सायरन वाजल्यानंतर लगेचच ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली आहे। या संपूर्ण परिसरात ब्लॅकआउट करण्यात आलंय। पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। जैसलमेरमध्ये देखील ड्रोनला चोख प्रत्युत्तर भारताच्या वतीने देण्यात आलेलं आहे। इथे दृश्य आपण बघतोय पाकिस्तानच्या वतीने। पाकिस्तानच्या ज्या कुरापती आहेत त्या कुठेतरी अजूनही सुरू आहे। जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आले। दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे। जम्मूमधील विविध भागात सायरनचे आवाज ऐकायला येत आहेत। सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। हे आवाज आपण ऐकतोय की कशा प्रकारे स्फोटांचे आवाज या ठिकाणी येत आहेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। हे जम्मूमधील अखनूरचे व्हिज्युअल्स आहेत। अखनूर या परिसरात देखील पाकिस्तानच्या वतीने ड्रोन हल्ले सुरू आहेत, मात्र या हल्ल्यांना भारताच्या वतीनं चोख प्रत्युत्तर दिलं जाते। तर भारताची एअर डिफेन्स सिस्टम देखील ऍक्टिव्ह झालेली आहे आणि त्याच्याच मदतीने पाकिस्तानचे हे ड्रोन जे आहे ते पाडले जात आहेत। जम्मू एअरपोर्ट आणि सांबा परिसरात देखील ड्रोन पाडण्यात आले। भारतानं पाकिस्तानला करारा जवाब दिलेला आहे। संपूर्ण जम्मू परिसरात ब्लॅकआउट पाहायला मिळते। राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं पाकिस्तानचे ड्रोन पाडून
खरं तर पाकिस्तानला करारा जवाब दिलेला आहे। जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाहायला मिळतात। भारतानं पाकिस्तानचं F-16 हे विमान पाडलेलं आहे। जैसलमेरमध्ये ही ड्रोनला चोख प्रत्युत्तर देण्यात आले, तर राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। ड्रोन हल्ल्यानंतर जैसलमेरमध्ये ब्लॅकआउट पाहायला मिळाले। भारतानं पाकिस्तानचं F-16 विमान हे जैसलमेरमध्ये पाडलेलं आहे। चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलेलं आहे। ड्रोन हल्ल्यानंतर जैसलमेरमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। राजस्थान जैसलमेरची ही दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी भारतानं पाकिस्तानचे F-16 विमान पाडले। लागोपाठ स्फोटांचे आवाज, सायरनचे आवाज ऐकू येत आहेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, भीतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देते, करारा जवाब देते। त्याच्यामुळे पाकिस्तान पूर्णपणे बिथरलाय, घाबरलाय, हीच परिस्थिती निर्माण झाली। थेट दृश्य आपण बघतोय राजस्थान जैसलमेरची। या ठिकाणी ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे, कारण पाकिस्तानच्या वतीने ड्रोन हल्ले आता राजस्थान जैसलमेरमध्ये देखील पाहायला मिळत आहेत। जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले सुरू आहेत। भारतानं पाकिस्तानचे F-16 विमान पाडलेलं आहे। भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देते। जैसलमेरमध्ये ही ड्रोनला प्रत्युत्तर देण्यात आले, तर राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। या क्षणाची मोठी महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। जम्मू राजस्थान नंतर आता पंजाबमध्ये देखील ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। अमृतसरमध्येही ब्लॅकआउट आता पाहायला मिळतोय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। पंजाबमध्येही पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र भारताच्या वतीनं चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जातं। जम्मू, राजस्थान आणि त्यानंतर आता पंजाबमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे, कारण पाकिस्तानच्या वतीने लागोपाठ ड्रोन हल्ले भारतावर केले जात आहेत। आधी जम्मूवर हल्ले करण्यात आले, नंतर राजस्थान जैसलमेरमध्ये आणि आता अमृतसरमध्ये, पंजाबमधील अमृतसरमध्ये देखील पाकिस्तानच्या वतीने ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहे। त्यानंतर आता अमृतसरमध्ये ही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। पंजाबमध्येही पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न पाहायला मिळतो। पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहे, मात्र भारताच्या वतीनं करारा जवाब, चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं जात आहे। महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जम्मू आणि राजस्थान नंतर आता पंजाबमध्येही ब्लॅकआउट पाहायला मिळतोय। अमृतसरमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। पंजाबमध्येही पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे। जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले पाहायला मिळते। जैसलमेरमध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमान पाडलंय। जैसलमेरमध्येही ड्रोनला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय, तर पंजाबमध्येही पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। जम्मू आणि राजस्थान नंतर पंजाबमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे, कारण या ठिकाणी देखील पाकिस्तानच्या वतीने ड्रोन हल्ले सुरू आहेत। ड्रोन हल्ल्यानंतर जैसलमेरमध्ये देखील ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। अमृतसरमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। जम्मू, राजस्थान आणि आता पंजाबमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जम्मूमधील विविध भागात सायरनचे आवाज ऐकायला येत आहे। सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये, पंजाबमध्ये, राजस्थानमध्ये ब्लॅकआउट पाहायला मिळतंय। जम्मूमधील सांबा, अखनूर, बारमेरमध्ये देखील ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। जम्मूमध्ये लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव मात्र भारतानं हाणून पाडलाय। पाकिस्तानच्या ड्रोनला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम देखील ऍक्टिव्ह झालेली आहे। महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। भारतातील 15 शहरांवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलाय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। लुधियाना, चंदीगड, अमृतसरमध्ये देखील हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, तर पठाणकोटचा हलका सुजानपूरमध्ये देखील ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर जम्मूच्या RS-पुरा येथेही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे, तर पंजाबच्या गुरदासपूरमध्ये देखील ब्लॅकआउट पाहायला मिळतोय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी। भारतातील एकूण 15 शहरांवर पाकिस्तानच्या वतीनं खरं तर हल्ल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। यात प्रामुख्याने लुधियाना, चंदीगड, अमृतसरमध्ये, यानंतर पठाणकोटच्या हलका सुजानपूरमध्ये
ड्रोन दिसलेले आहेत। जम्मूच्या आरएसपुरा येथेही ब्लॅकआउटची घोषणा त्यानंतर करण्यात आली आहे। तर पंजाबच्या गुरदासपूरमध्येही ब्लॅकआउट पाहायला मिळतोय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। जम्मू राजस्थान नंतर आता पंजाबमध्येही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे, कारण भारताच्या एकूण 15 शहरांवर पाकिस्तानच्या वतीने हल्ले सुरू आहेत। पंजाबमध्ये ही ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। भारताच्या वतीने एअर डिफेन्स सिस्टम जी आहे ती ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे, ऍक्टिव्ह झालेली आहे। पंजाबमध्ये ही पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे जैसलमेरमध्ये देखील पाकिस्तानचे ड्रोन हल्ले सुरू आहेत। या ठिकाणी देखील या परिसरात पाकिस्तानचे ड्रोन आढळलेत। भारतानं पाकिस्तानचे F-16 विमान राजस्थानमध्ये पाडलंय। जैसलमेरमध्ये देखील ड्रोनला चोख प्रत्युत्तर देण्यात आले। तर राजस्थानमध्ये सुद्धा ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली। ही दोन वेगवेगळी दृश्य आपण बघतोय, जम्मू काश्मीर आणि त्यासोबतच राजस्थान जैसलमेर या ठिकाणी देखील ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। तर जम्मूमधील विविध भागात सध्या सायरनचे आवाज ऐकायला येत आहेत। सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जम्मूमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। सांबा, अखनूर, बारमेरमध्ये ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली आहे। तर जम्मूमध्ये सध्या ड्रोन हल्ले सुरू आहेत। जम्मूमध्ये लागोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। पाकिस्तानचा हल्ल्याचा डाव भारतानं हाणून पाडलाय। भारताच्या विविध शहरांवर एकूण 15 शहरांवर पाकिस्तानने हल्ले केलेले आहेत। या संदर्भात अधिक सविस्तर चर्चा करूयात। आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल अनिल बाम जोडले गेलेले आहेत। अनिल सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। आपण बघतोय पाकिस्तानचा केविलवाणा प्रयत्न। पाकिस्तान गेल्या 2 दिवसांपासून एकतर पोकळ धमक्या भारताला देतोय, त्यानंतर आता 15 शहरांवर या परिसरात जे आहे पाकिस्तानचे ड्रोन दिसलेले आहेत। काय सविस्तर माहिती आहे? पाकिस्तानचे ही तराच आहे। आता त्याच्या खूपच खळबळ मचली आहे आणि त्यांना आपल्या नागरिकांना दाखवायचं आहे की आम्ही पण काही करतोय, कारण जितकं नुकसान झालंय आणि इन डेप्थ नुकसान झालंय। आपण नोटीस केलं असेल की जितके बॉर्डर एरियाज आहेत आणि बॉर्डर टाउन्स आहेत, JNKचे असो किंवा पंजाबचे असो किंवा राजस्थानचे असो, आपण नॉर्थ पासून पाहिलं तर कुपवाडा, बारामुला, पुंछ, रजौरी, जम्मू, कठुआ, सांबा या सगळ्यांवरती त्यांनी हिट केलंय। आता ते खाली जैसलमेर पर्यंत गेलेत, पण जितके पण त्यांनी मिसाईल डागले आहेत आपल्या कवचनी त्याला मारून पाडलंय आणि त्यांनी सगळे मिसाईल त्यांचे डिस्ट्रॉय झालेत। मिसाईल पण गेलेत आणि ड्रोन्स जे अटॅक केलं होतं त्यांना वाटलं होतं की ड्रोन्स छोटा असल्यामुळे ते बहुतेक विजिबिलिटीमध्ये येणार नाही, पण S-400 एक कुठलेही टाईपचं एअरबोर्न ऑपरेटर्स असेल त्याला डिस्ट्रॉय करतं। आणि आपल्याला सतर्क राहण्याची जरूरत आहे आणि आपल्याला पाहायला पाहिजे की आपण किती प्रकारे अलर्ट आहोत आणि आपण प्रत्युत्तर द्यायला इमिजिएटली तयार राहायला पाहिजे, कारण तेव्हाच हे सगळं फायरिंग त्यांच्याकडनं थांबेल। अनिल सर, महत्वाचं म्हणजे S-400 या एअर सिस्टमला सुदर्शन चक्र का म्हणतात हे आज त्या सिस्टमने दाखवून दिलेलं आहे। या संदर्भात जर आपण अधिक आपल्या प्रेक्षकांना सांगू शकलो तर। S-400 हे रशियन मेड ओरिजिन आहे आणि प्रूवन वेपन सिस्टम आहे इन दी वर्ल्ड, कारण त्याचा वापर झालेला आहे आणि आपल्याकडे ते सिस्टम आल्यानंतर आपण पण त्याचं ट्रेनिंग केलेलं आहे। सुदर्शन चक्र याच्यासाठी म्हटलं जातं की जे कृष्णाचं जे सुदर्शन चक्र अस्त्र आहे आणि ते एकदा फिरवल्यानंतर आणि सोडल्यानंतर ते जितके शत्रूंचे वेपन सिस्टम येतात किंवा जे काही ढाली असो, तलवारी असो किंवा प्रक्षेपास्त्र असो, त्यांना सगळ्यांना नष्ट करतात। म्हणून जेव्हा आपण त्यांना इंडक्ट केलं, आपण त्याचं नाव सुदर्शन चक्र दिलं आणि हे एक कवच आहे आणि डोम सिस्टम आहे। एअर डिफेन्स सिस्टम कम्प्लिटली आपलं सिक्युअर आहे आणि चान्सेस ऑफ समथिंग गेटिंग थ्रू म्हणजे तिथून काहीतरी निघणं खूप खूप डिफिकल्ट आहे। म्हणजे मी तर म्हणेन 0.0001% चान्सेस आहे की त्यातनं काही निघून बाहेर येईल। आतापर्यंत आपण पाहिलंय की आपण सक्सेसफुली जितके मिसाईल्स किंवा जितके एअरबोर्न वेपन सिस्टम्स पाकिस्तानने लॉन्च केले ते सगळे डिस्ट्रॉय केले, कारण ती केपेबिलिटी S-4 ची आहे। ती एका वेळेला 36 टार्गेट्स एका वेळेला एंगेज करू शकतं। निश्चित। अनिल सर, जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। हीच ठिकाणं किंवा ही जी सैन्याची जी प्रमुख ठिकाणं आहेत, हीच ठिकाणं पाकिस्तानने नेमकी का निवडली आहेत सर? क्लासिकली पाहिलं झालं तर हे टाउन्स आहेत जिथे आर्मी आणि आर्म फोर्सेस डिप्लॉइड आहेत
बरोबर. पण तुम्ही जर नोटीस केलं असेल की जितके पण फायरिंग केले आहे, आपल्याला रिपोर्टमध्ये आलं होतं की जम्मू स्टेशन जवळ पण विस्फोट झालेला आपण ऐकलं होतं. हे भ्याड कारवाई आहे. जर का त्यांनी आर्म फोर्सेस वरती फायर केलं तरी मी समजू शकतो, पण यांनी सिव्हिलियन एरियाज वरती फायर केलं आहे आणि अशा ठिकाणी फायर केलं आहे जिथे की प्रतिकार शक्ती करणं कमी आहे. म्हणून भारतीय सैन्याला इमिजिएट प्रतिकार करून त्यांना हिट करणं खूप जरुरी आहे. तेव्हाच तिकडनं शांतता होईल आणि त्यांचं फायरिंग बंद होईल. कारण एकदा त्यांना हिट झालं की मग त्यांची हिंमत नाही होणार पुन्हा फायर करायची. बरं, ड्रोन हल्ले तर करतातच आहेत, मात्र जैसलमेरमध्ये जर आपण पाहिलं तर भारतानं पाकिस्तानचे F-16 विमान पडले, तर विमानाच्या म्हणजे विमान हल्ला जो आहे तो देखील करण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केलेला आहे अनिल सर. हा रिपोर्ट अजून मला कन्फर्म नाही आहे. मी पण ऐकलंय की F-16 त्यांनी फ्लाय केलं आहे, पण अशी एवढी हिंमत पाकिस्तान एअरफोर्स नाही करणार की ते इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करतील. बरं. कारण जर का त्यांनी क्रॉस केली तर आय एम शुअर 100% त्यांना डाऊन करू आपण. आणि जर का हा रिपोर्ट कन्फर्म असेल की F-16 डाऊन केलाय, तर ही एक बिग अचीवमेंट आहे भारतासाठी. इट इज ओनली द बिगिनिंग. आता जेव्हा पुढे पुढे आपण जेव्हा कारवाई करू तेव्हा आपण आणि आपला देश पाहिल की सैन्य काय करू शकतं. निश्चित. खूप खूप धन्यवाद अनिल सर आपण केलेल्या सविस्तर चर्चेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.